ठेवला मी फोन. हॅलो हॅलो, नेहा राज्याध्यक्षांच्या आई. नेहा राज्याध्यक्षांच्या आईचा नंबर हाच का? हो बरोबर आहे. कोण बोलताय आपण? नमस्कार, मी रणजित. मी रणजित सुभेदार बोलतोय. नमस्कार, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी मुंबईत असतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे माझा. नेहाचा प्रोफाईल बघितला मी नेटवर. त्या संदर्भात जरा तुम्हाला भेटायचं होतं मला. म्हणजे मला नेहाशी लग्न करायचंय. काय? माझ्या प्रोफाईलशी तिचा प्रोफाईल अगदी मॅच करतोय म्हणून मी फोन केला. हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही नेहासाठी स्थळ शोधतोय? नाही नाही नाही, कोणी सांगितलं नाही. मी तिचे पिक्चर्स बघितले, मला आवडली ती, म्हणून मी म्हटलं की आपण स्वतःहून अप्रोच होऊया. हो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्यात कोणीतरी मध्यस्थ असताना तर अधिक बरं झालं असतं असं वाटतंय मला. हां, ते अगदी बरोबर आहे म्हणा तुमचं. पण काय की मी सतत कामानिमित्तानं बाहेर असतो. आता कालच मी चायनावरनं आलो. पुढच्या आठवड्यात मला जपानला जायचं आहे. आधी म्हटलं आपण स्वतःहून फोन करूया, नाही पुढाकार घेऊया. ओळख काय भेटल्यावर होईलच की. मग कधी भेटूयात आपण? मी नेहाच्या बाबांशी बोलते आणि मग कळवते तुम्हाला. आज फ्री आहे मी, आज भेटता येईल मला. काय की उद्या परत मला बँगलोरला जायचं आहे. आज असं अचानक नाही म्हणजे आई, आयुष्य खूप फास्ट आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे. डोंट वरी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. बर, ॲड्रेस आहे ऑनलाईन. मी 2:30 वाजेपर्यंत पोहोचतो. हां, ओके, बाय. मम्मा, माझ्याकडे गुड न्यूज आहे. कसली? ती मी तुला सांगणार नाहीये, पण लवकरच कळेल तुला. अगं पण काय ते तरी सांग. कळेल, थोडा पेशन्स ठेव. बरं ऐक, घरातच थांब, कुठेही जाऊ नकोस. का? सांगते. हे कुठे आहेत? बाहेर असतील. हे आले की दोघांनाही सांगते. मम्मा, याला काय अर्थ आहे? अगं सांगते म्हटलं ना. एक छानसा ड्रेस काढून ठेव. कुठे बाहेर जायचंय का? कुठेही जायचं नाही, घरीच थांबायचंय. मम्मा सांग ना. हे आले की सांगते म्हटलं ना. जा आवर, मला सुद्धा बरीच काम आहेत, सगळी तयारी करायची आहे. मॅडम, एक विचारू का? ते नेहा अजय ठाकूरची गर्लफ्रेंड ना? हो मग काय करतो गयो? No one is available to take your call. Please leave a message after the tone. काय ग नेहा, कपडे का नाही बदललेस? आवरलं का नाहीस अजून? मी तुला सांगितलंय माझं काय म्हणणं आहे ते. नेहा, तुझं लगेच आजच्या आज लग्न होत नाहीये. तो मुलगा सहज भेटायला येणार आहे, बोलायचंय बस. पण मम्मा, उगाच फोर्स करतेस तू मला. हे बघ नेहा, मी सुद्धा तुला सांगितलंय माझं काय म्हणणं आहे ते. अगं समोरून चांगलं स्थळ आलंय, फक्त भेटायचंय, दॅट्स इट. मम्मा प्लीज. हे बघ नेहा, पटकन आवर आणि खाली ये. पण मम्मा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतोय ना अजय सगळं. मला जास्त बोलायला लावू नकोस. मी सांगितलंय त्याप्रमाणे आवर आणि खाली ये 5व्या मिनिटाला. आता मी आवाज चढवणार नाहीये. कळतंय तुला मला काय म्हणायचंय? ये खाली लवकर.
काय झालं सर, टेन्शन मध्ये दिसताय? सगळं बरं आहे ना? काय विशेष नाही. नेहाचे 10-12 मिस कॉल्स आहेत. मी तिला फोन ट्राय करतो तर ते फोन उचलत नाही. मेसेज करा की मग. तेच करतो. मग त्यांच्या आई वडिलांना फोन करून बघा. नको. पण एक आहे, काहीतरी गडबड आहे. नाहीतर नेहाचे एकाच वेळेला एवढे मिस कॉल नसतात. बरं, मी कोणाला पाठवू का मग? नको. नाही तर मी स्वतः जाऊन येतो मग. नको मेमाणे. अहो, त्यांना काय बी जाणवू देणार नाही. त्यांना सांगेन मी ह्या भागात आलो होतो आणि जाता जाता भेटावं म्हटलं, असं सांगितलं की. नको. नेहाच्या आईला ते आवडणार नाही. आपण जिथे गेलेलं आवडत नाही तिथे आपण जाऊच नाही. ते बी बरोबर आहे, पण आणखीन काय सिरियस व्हायला नको. आता मी काय म्हणतो, तुम्ही जाऊ नये की. पण तिथे त्या राणी सरदेसाईंचा फोन आला होता. तिथेही जाणं इम्पॉर्टंट आहे. तेही बरोबरच आहे सर. मला बी आता कळलं झालं काय करावं ते. पुन्हा मेसेज करतो. एक काम करा, तुम्ही माझ्या मोबाईलवरनं फोन करा. हे घ्या. त्यांनी काय होणार नाही. अहो, माझ्या समाधानासाठी करा. घ्या 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 सर. लागतोय? काय लागलं? मॅडम, एवढा विचार नको करूस. त्या रणजितने सगळं व्यवस्थित पार पाडलं पाहिजे रे. तुला एक सांगू, वाघमऱ्याच्या शाळेतला आहे तो. मुरलेला आहे. मग आपल्यासमोर काय नाटक करत होता? मी तुला सांगतो, परफेक्ट काम करेल तो. एकदा हे काम झालं ना की त्या अजय ठाकूरकडे बघायला नको. तू तर त्याचा पुरता देवदास करायचं ठरवलंस. तरी पण हारणार नाही तो. त्याची ना सगळीकडून कोंडी करायला हवी, तरच केसकडे दुर्लक्ष करेल. तो नसताना तर आतापर्यंत आपलं काम झालं सुद्धा असतं. हो ना. काय करायचं पण? या प्रामाणिक माणसांचा हाच प्रॉब्लेम असतो. व्यसन नसतात, मोह नसतो, गरिबीचा सुद्धा अहंकार असतो यांना. व्यसनं नाहीयेत हे मान्य आहे, पण मोह सुद्धा ना हे पटत नाही. झालंय ट्राय करून. जरा पण घसरला नाही रे तो. दुसरा कोणी असता तर लगेच कळलं असतं त्याला हे इन्व्हिटेशन आहे म्हणून. परत एकदा ट्राय करून बघ. बघू. आधी त्या नेहाची वरात निघाली पाहिजे. त्या नेहाला स्थळ पाठवून चांगला वर्मी गाव घातलं असतो. काय करणार? माणसं ऐकत नाहीत रे शरद. का अशी वागतात तेच कळत नाही. कॉफी छान होती. मेमाणे, हा थोर संत कोण आहे सांगा जरा. होय सर, याचं नाव आहे रणजित सुभेदार. खंडणी, मर्डर, फ्रॉड अशा अनेक केसेसमध्ये, अनेक पोलीस स्टेशनमध्ये नाव आहे याचं. मिसेस सरदेसाई, तुमच्या आसपासची माणसं मला जी दिसतात ती सगळी क्रिमिनल रेकॉर्ड्सची आहेत. ह्यावरून मला तुमच्यावरही आता संशय यायला लागला.